जी लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका, कारण ही तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ, उत्तम आणि सरस आहात. जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तुम्ही चुकूनही तिरस्कार करू नका. नेहमी धीर धरा, कधी निराश होऊ नका, कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे. देव म्हणतात, बाळा, लोक वाईट बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊच दिलं नसतं. तुमच्या आयुष्यावर कधी तुम्ही नाराज होऊ नका, कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ना ते कोणाचं तरी स्वप्न असतं. तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा, कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशांनी बनत आहेत. बाळा, उशिरा का होईना पण मी सगळ्यांचं ऐकतो. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास हा ठेवला पाहिजे. ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही, वेळोवेळी बदलत राहते, त्याचप्रमाणे माणसाचे नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत राहते. त्यामुळे वेळ खराब असेल तर तुम्ही चिंता करू नका, चांगली वेळ येण्याची वाट पहा. बाळा, मी त्यांचंही ऐकतो जे कधीच बोलून दाखवत नाहीत. माझ्या प्रत्येक निर्णयावर तू खुश राहायला शिक, कारण देव आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आणि चांगलं आहे. दुसऱ्याचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो बाळा, कारण नेहमी तू एक गोष्ट नोटीस कर की फळं देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार खावा लागतो. देवाला जे पाहिजे असते तेच होते. प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली जाते. त्यामुळे माझ्या प्रिय बाळा, तू माझे मनापासून ध्यान कर, माझे नामस्मरण कर. तुझा प्रत्येक शब्द न शब्द माझ्यापर्यंत पोहोचतो बरं का. म्हणून आता तुला भरभरून आशीर्वाद मिळणार आहेत. आता तुझ्या आयुष्यात फक्त सुख आणि सुखच येणार आहे. तुझ्यासाठी कोणतीच गोष्ट आता वाईट आणि दुःखाची ठरणार नाही बाळा. प्रत्येक क्षणोक्षणी तू आता आनंदाचा उपभोग घेशील. आमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही बाळा. अशक्य ही शक्य करतील स्वामी असे तू टाईप कर. नेहमी एक गोष्ट पैसा शिकवत असतो. भले मी तुमच्या बरोबर वरती येणार नाही, पण जोपर्यंत तुमच्या बरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा मी कधीच येऊ देणार नाही. त्यामुळे तुम्ही पैशाचा योग्य ठिकाणी योग्य असा वापर करा. कधीही तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ हा सुधारू शकत नाहीत, पण जर का आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ तुम्ही नक्कीच सुधारू शकता. ह्यासाठी तुम्ही मठ्ठासारखे एका ठिकाणी बसून न राहता संघर्ष करा, मेहनत करा आणि जिद्दीने तुम्ही यश मिळवा. आजकाल मला तुम्ही वाचवलं तर मी उद्या तुम्हाला वाचवतो असा पैसा म्हणत असतो. त्यामुळे सेव्ह द मनी. आयुष्यामध्ये तुम्ही काही गोष्टी करणं सोडून दिलं तर आयुष्य नेहमी आनंदी आणि सुखी जगताल. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही भूतकाळात जगू नका. स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी समजू नका. सगळ्यांना खुश करत ठेवण्याच्या फंदात तुम्ही पडू नका. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा तुम्ही ठेवू नका. बाळा, पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर परकं असं कोणीच नाही. पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे बाळा, कारण धोका आणि शाबासकी पाठीवरच मिळत असते. बाळा,
हार मानावी, पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे. त्यामुळे तू हार पत्करू नकोस. स्वतःचा आनंद दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नकोस बाळा, नाहीतर नेहमीच तुला गुलाम म्हणून जगावं लागेल. स्वाभिमानाने, आत्मविश्वासाने तू जगायला शिक. तुला कधीच कोणाची मागे पुढे करण्याची वेळ येणार नाही. अरे, खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. बाळा, भरोसा नाही का माझ्यावर, असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात. अशा धूर्त आणि कपटी लोकांपासून तू दूर राहा. बाळा, वेळेचा सदुपयोग तू कर. वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देत असते. आपलं आयुष्य किती आहे हे माहीत नाही, पण जेवढं आयुष्य आहे तेवढ्या आयुष्यात तू वेळेचा दुरुपयोग न करता योग्य ठिकाणी वापर कर आणि तुझ्या आयुष्यात तू सुखी हो. कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंतपणे असतानाच करा. अरे, मेल्यानंतर तर परके लोक पण रडून जातात. आपल्याला वाईट वेळेत ज्यांनी साथ दिली त्यांना तू कधीच दुखावू नकोस. जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही, याचा अर्थ असा नाही बाळा की त्याच्या आयुष्यात काहीच दुःख नाही. दुःख लपवण्याचे त्याचं एकच कारण असतं की त्याला माहीत आहे हे जग दुःख दूर करणार नाही, तर वाढवून ठेवेल आणि जास्त त्रास देईल. जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो, नेहमी दुसऱ्यांची कदर करतो, नेहमी तोच त्याच्या आयुष्यामध्ये एकटा पडत असतो. बाळा, स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेडे बनलं पाहिजे. तेव्हा प्रत्येक स्वप्न हे सत्यात उतरत असते आणि प्रयत्नाची जोड जर असली तर ते आनंद कायम आपल्या आयुष्यात असते. देव म्हणतात, बाळा, चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे. तू डोळे बंद करून एकच नाम घे, ते म्हणजे माझे श्री स्वामी समर्थ. जर का तू माझे नामस्मरण वेळोवेळी करत राहिलास तर तुला एकटं आणि एकाकी कधीच वाटणार नाही बाळा. बाळा, चांगले विचार हे फार वेळ टिकत नसतात, म्हणून ते मनात आले की लगेच तू कृती करून कामाला लाग. देव म्हणतात, बाळा, मनुष्य म्हणजे एक असे दुकान आहे आणि जीभ त्याचं कुलूप आहे. कुलूप उघडलं की लक्षात येतं की दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं. त्यामुळे तू जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहा, म्हणजे तुला अडचणही येणार नाही. अरे, जी लोक आपली बदनामी करतात त्यांना तू करू दे, कारण तेच लोक बदनामी करत असतात जे आपली बरोबरी कधीच आयुष्यात करू शकत नाहीत. अशा लोकांकडे तू दुर्लक्ष कर आणि तुझ्या कामावरती, तुझ्या लक्ष्यावरती तू फोकस कर. बघ, तू नक्कीच यशस्वी होशील. सहमत असशील तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. बाजूची घंटी देखील दाब, जेणेकरून सर्वप्रथम असेच स्वामींचे प्रेरणादायी विचार तुझ्यापर्यंत पोहोचतील, स्वामींचे आशीर्वाद तुझ्यापर्यंत पोहोचतील. मी स्वामींचा लाडका भक्त आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, असे टाईप करायला तू विसरू नको. सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा, कारण स्वामी शक्ती हीच आपली एकमेव भक्ती. आपण केलेली भक्ती हीच एकमेव स्वामी माऊलींची शक्ती.
श्री स्वामी समर्थ.